माझ्यासमोर डॉक्टर दिलीप येळगावकर आहेत. डॉक्टर साहेब, नेमकी आतमध्ये घटनाक्रम काय काय झाला? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जी माहिती मिळालेली आहे की पोलिसांची आणि शंभूराज देसाई पालकमंत्री यांची धराधरी झाली. नेमकं काय घडलं? शंभूराजे तिथे इंटरफेअर करत होते आणि दमबाजी करत होते. बर पोलिसांना त्यांनी शिवीगाळ केली. बर राम करांगो मीच पालकमंत्री बघून घेतो असं. आपण तिथे समोर होता? आणि बरं. पोलीस चिडले. मग बर म्हणले चल कोण पालकमंत्री इथे काय महत्व. बर आणि शिवेंद्र महाराज कामेशला सांगत होते मग कामेश कांबळे म्हणजे राष्ट्रवादीचे सदस्य? की बरं. आपलं ठरलंय हां कशाला असं करतो. शंभूराजामध्ये आले बर त्यांची झाला. अच्छा, म्हणजे कामेश कांबळे आणि शिवेंद्रराजे बोलत असताना हा प्रकार घडला. बरं, ह्याच्यामध्ये असं कळालं की शंभूराज देसाईंना काही दुखापत झाली आहे, बीपी वाढला, बीपी शूट झाला असं काय? दुखापतीचं नाही दिसलं पण बीपी शूट झालं एवढं कळालं. बरं त्यामुळे वर डॉक्टरना बोलवलं. बरं ॲम्ब्युलन्स आली. अच्छा, म्हणजे आता तब्येत कशी आहे पालकमंत्र्यांची काय? नाही बघितलं तिथं जाणं योग्य नव्हतं ना. अच्छा बरं, आता आता एक सांगा की आता जिल्हा परिषदेमध्ये जे काही मतदान घडलेलं आहे त्या मतदानाबाबतीतली तुम्हाला आतनं काय माहिती मिळालेली आहे ती? नाही, अनिल देसाई आणि पिंटू पहलवान यांच्यावर 2 गुन्हे दाखल होते. आधीच होते का काल रात्री झाले असं कळलं आम्हाला? आधी होते. अच्छा आधी होते. त्याच्यासाठी पोलीस त्यांना शोधत होते. बरं, तर ते चकवा देऊन इथं आले. मग नाही खरं तर असं आम्हाला कळलं की पालकमंत्र्यांच्या गाडीतनं 2 जण इथं आले होते. हो हो तेच. त्यामुळे इथं ते ना पोलिसांनी इथंच पकडलं इमारतीत. मग ते मतदान करू शकले नाही. नाही. अच्छा, आणि त्याच्यामुळे आता काय निवडात नेमकी कशी झाली आहे काय? निवड प्रिया शिंदे अध्यक्ष झाल्यात आणि राजू भोसले उपाध्यक्ष शिवेंद्रराजे आणि पालकमंत्री यांच्यात काय तुम्ही झालेलं आहे? झाली ना. ठीक, ओके. हा शिवेंद्र महाराजांचा अवतार फार म्हणजे आक्रमक होता. म्हणजे आता फक्त तलवार नव्हती एवढीच. म्हणजे शिवेंद्रराजे आणि पालकमंत्र्यांची वादावादी जोरात झाली म्हणायचं? बरं शिवेंद्र महाराजांचा एवढा आक्रमक पवित्र कधीच बघितला नाही. बरं एवढा आज पवित्र होता. बरं, म्हणजे कशासाठी आक्रमक पवित्र त्यांनी घेतला याच्यामध्ये? शंभराचे इंटरफेअर करायला लागले ना. बरं असं म्हणणं तर आज सभासद काय करतील ते करतील सदस्य. हां तुम्ही कशाला हे करताय आणि दडपण कसा आणता असं त्याच्यावर वाद आहे. पण डॉक्टर साहेब, ह्या व्यतिरिक्त तुम्ही आपण साताऱ्यामधला हा जो काही प्रकार बघितलेला आहे, आम्ही पण इतके 25 वर्ष पत्रकारिता करतो. जिल्हा परिषदेमध्ये असा एवढा मोठा पोलीस बंदोबस्त, जिल्हा परिषद सदस्य पळवून घेऊन जाणं हा कधीच घडला नाही आहे. यशवंत विचारांचा जिल्हा आता कुठं चालला आहे असं म्हणायचं? हे काय फार काही म्हणजे तुम्ही भाजपची जरी असला तरी सुद्धा जे काही चाललं असेल ते काही फार काही चांगलं चाललं नाही असं वाटतं का आपल्याला? वाटतं पण यशवंत विचार